नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये. गावाकडे आलोय आणि गावाकडे असल्यामुळे थोडी लवकरच जाग येते. जागण्याचं कारण हेच आहे की आज चाललोय आंब्यांना जे आंबे भेटतात परीचे रात्रभर पडलेले. आणि हे आमचा होळीचा भाग आहे, बघता पडलेली व्हिडिओमध्ये. त्यांची लाईटची गाडी आहे इकडे. आमचं बस स्टॉप आहे, दादांचं घर आहे प्रमोदाचं. हे आमचं मंदिर श्री राधाकृष्ण मंदिर. आज 2 दिवसांनी पालखी सोहळ्याचं होणार आहे. आणि हे जर आता बॅनर पाहिलं असेलच मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या. तर आज चालू आपण आंबे आणायला. आंबे आहेत बरीचे, म्हणजे जे रात्रभर आंबे पडतात आपल्या कोकण भागामध्ये, तर ते आणायला चाललंय. आणि बघूया कसं का होतंय. 5:45 वाजलेले तर जायचं ह्या भागामध्ये. ते आमचे रामचंद्र मामा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मामा. गुड मॉर्निंग शिवशका. तर चालला आंबे नाही इकडे, म्हणजे बॅनर लागलेले आहेत. आणि त्या साईडला जो भाग आहे तो आहे धापायली. त्याच्या बाजूला एक वाजेचा आंबा आहे. वाजे म्हणजे त्या गावामध्ये जे वाजे आहे त्या आंबाचा आंबा आहे, फेमस असा आंबा आहे. तर आपण जाऊया तिकडे आणि बघू, भेटले तर ठीक आहे, नाही तर मग रिटर्न येऊया. भेटलीच असं करून, कारण सध्या तरी पब्लिक कमी आहे ना गावाकडे. तर आज स्पेशल आंब्यांचा फेरी होतोय. तुम्ही ही व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, कारण का याला सकाळी उठून फिरायला जाणं म्हणजे माझ्याकडे तर येऊन हेच असतं. आणि थोडं सकाळी फ्रेश वाटतं वातावरण. तर जाऊया चला मग आणि आनंद घेऊया. हे आमच्या गावची सकाळ आहे आणि हे आमचं वातावरण गावात. इथं कल्पेचं घर आहे, इकडे आमचं सुनंदा खेळांचं घर आहे. छान असं वातावरण झालेलं आहे. 6 वाजलेले आहेत. तर जाऊया आपण इकडे आणि बघूया. तर भेटले तर ठीक आहे, भेटलीच असं करून असा अंदाज आहे. हे आमच्याकडे दापायली आहे. आणि हे बघा ना, अजून पण काही लोकांनी शेती झाली आणि ते भारी झाली बाकी. तर फिरून तर येऊया, भेटले तर ठीक आहे. तर आंबा आलेला इकडे, सुरुवात तर झालेली आहे परीच्या आंब्यांची. हे परीचे आंबे, त्याला म्हणतो परीचे आंबे म्हणतो, परीचे पडलेले आंबे. त्याला मग घेऊया आणि नेऊया पुढे पुढे, ठीक आहे. गावामध्ये कोणतं आलं म्हणजे वांद्रे आलेले तेवढे, जे आपण माकडं बोलतो, हे गावाकडे येतात. आवाज येतो ह्या बाजूला, इकडे जायचं आमच्या वरच्या भागामध्ये. इकडे लोक ओरडतात वरच्या आधीची. आणि वातावरण थंड आलं इकडे मस्त. ते पाणी आहे, त्या आंब्यावर ते पाणी दिले पुढे. काय वाटत ना माहिती, बघा ना, त्यात लोकांना माहिती पडतो परपड आहे तो. काय बोलतोय डेल्टा. नमस्कार मंडळी, हे भेटलेले पांडव मामा तटकरे. तर थोडेसे आंबे भेटले तिकडे. 1-2 आंब्याचेच आंबे भेटले थोडेफार. असं साईज आणि छोटे गोड आंबा आहे, एकदम लहान साईज आहे इकडे. छोटे आंबे भेटले तिकडे आणि मस्त एकदम. मामा गेले तिकडे, पुढे गेलेले कामासाठी, काम आहे त्यांचं, पुढे गेलेले आहेत ते. आणि मस्त बरं वाटतं एकदम सकाळ सकाळी येऊन इकडे. अजून पुढे गेलो पुढे आम्ही तिकडे केल्टन झाले, वावर वाढत चाललंय आपल्या पट्ट्यामध्ये. ह्याला आवाज इकडे येतोय, भरपूर येते काय. जास्त आता फिरून फायदा नसतो. आता गेलो तर जाऊया संध्याकाळी आणि बघूया कसं काय. हे आमची धापायली, तुम्ही काही महिन्यापूर्वी व्हिडिओ बघितले असेल धापालीचे आमच्या. पूर्ण शांत आले एकदम. शेती आता लोक करत नाहीत. ह्या वर्षी आमच्याकडे तरी पण शेती होते, असं नाही होत असं नाहीये. पण सोडले इकडे वातावरण एकदम थंड आलेलं आहे. बघा सगळं शांत वातावरण आलेलं एकदम. नाले झाडं पण केलट्यामुळे कोकणामध्ये थोडा इश्यू झालाय, प्रॉब्लेम झालाय काय. त्यानंतर शेती वगैरे किती वाढत आहे लोकांना. हे आमची धापायली कोकणातली. काही लोकांनी तर गुड मॉर्निंग झालेली आहे इकडे. त्याला कोर्टात आहेत, साची गाडी गेल्यानंतर इकडे घराची कामं चालू आहेत. इकडे वाटतं इथं वाडा बांधतात पांडव मदत करे. घर आहे आमचं सुनील खेडेकर साहेबांचं.
मस्त वातावरण आलेलं आहे. इकडे कुलकीचं घर आहे आमच्या. हे शिंदे आले आणि माडेकल्ली हे माहिती घर आहे इकडे. खूप डेव्हलप होत चाललं सध्या खूप पण असं दिसतं समोर आपल्याला. मस्त वातावरण आलं आहे. घर आहे इकडे. हे आमचं मॅडमचं घर आहे, म्हणजे खेडेकर मॅडम. सकाळचे वातावरण थंड वातावरण झालेलं आहे. हे सर्व कुंपण वगैरे मस्त साईडला गाव आहे, थंड एकदम बसलेलं एकदम गाव इकडे ठिकाणी. आणि हे तगरीची फुलं या साईडला आहेत. करंद पण आले. इकडे एक हापूस आंबा आहे, तो त्यांचाच आहे जंगलीवाल्यांचा. इकडे पण आंबे भरपूर पडलेले आहेत. जेवढ्यावरच आंबा इकडेच म्हणायला. म्हणजे आपण ज्या ठिकाणी बस स्टॉप आपला इकडे, त्या ठिकाणी बस स्टॉप आहे, त्या ठिकाणी आंबा इकडे चिकार आंबा आलेला आहे. समुद्राच्या घराच्या बाजूला तर आंबे घेऊया. मस्त आंबे बघा ना. एकदम गावाच्या बाहेर मुंबई इकडे समुद्राच्या घराच्या बाजूला. दादाकडे झोपलेले आहेत. आता उठली सर्व लोक 7 वाजता. आणि बघूया पुढे कसं काय होते. सकाळी उठून थांबावं लागले इकडे. बघा ना, काही लोकांची कामं असतात तर सकाळी लवकर उठतात. मस्त आंबा आलेले पूर्ण भरलेले आहे. पॅक झाले आंबा त्यांच्या घरात. आंबा येतात आणि एकदम मस्त. थोडासा आंबा हे लागतो, थोडं नॉर्मल कुंचा बोलतो गावाकडे. चला आता जायचं घरी आपल्याला. काहीच घरामध्ये पाणी आहे ना, मम्मी घरी बसली आई. तर जाऊन पाणी भरूया आणि थोडं तुमच्या कामाला लागूया. चित्र भरलेलं या ठिकाणी. सर्व तयारी होत आहे पालखीची या ठिकाणी. आणि खूप असं मजा येणार आहे. 9 तारखेला 2 दिवसांनी 9 तारखेला नवीन बॅनर लागत. आमची मंडळाची सभा सुद्धा तिकडे छान असे बॅनर लागलेले आहेत. श्री दादाच्या पालखी सोहळा सर्व तयारी होत आहे. महाराजांचं मारोड आहे या ठिकाणी 9 तारखेला वगैरे. महाराज आहेत गोविंद महाराज गायकवाड. मागच्या वेळी बहुत आमची कमिटी सर्व मेंबर मुलांनी पालखी कमिटी. इकडे आमचं राजू स्पॉन्सर आहेत, त्यांचं बॅनर आहे. मस्त एकदम कार्यक्रम होणार आहे. नक्कीच युट्यूब माध्यमातून माझ्या नक्कीच तुम्हाला पालखीसाठी व्हिडिओ होईल त्या दिवसांनी. चला, हे आमची कोण ताई आहे. हा बोल, आता काय बोलते. किती बडबड तुला समजलं मला. उद्या फोन लाव. आज मी आहे घरी 3-4 दिवस. ठीक आहे, नंतर ये मग घरी. फोन लाव आपण. मी आता कामात असतो. नंतर ये मग. आहे ना इथे देवळा. हा आहे मी घरी. हो हो हो. चला लोकांचे हो हो समजलं मला. चला मित्रांनो, जाऊया घरी आता. अर्धा पाऊण तास निघून घेतले यातून. याचं घरी आपल्याला आता. त्याच थोडं रोड खराब झालंय, थोडं झाडून घ्यायला लागेल. शॉर्टकट रस्ता आहे माझ्या घराच्या पाठचा. जायचं आपल्या घराकडे. बाकीचं येतो इकडे मस्त पैकी. थोडे माणसं गावी नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो. आणि वातावरण थोडंसं झालं खराब झालं. थोडं साफसफाई करायची आहे ती. आई पण झोपली तिकडे, फॅमिली वगैरे. पाणी येतं घरामध्ये.
तर नमस्कार मंडळी, हे होते सकाळचे आंबे होते. आज थोडीफार म्हणजे सकाळी काय जमणार आहे व्हिडिओ शूट करायला, ॲक्च्युली दुपार झाली आता. तर आज गावामध्ये पण कार्यक्रम आहे सकाळपासून. तर सध्या आलो डोंगरामध्ये फिरायला. कारण गावाकडे ही खूप मजा असते आंब्यांची. काळा असं मात्र निघून गेला actually. कारण का म्हणजे 15-20 वर्षाची मजा होती ना आपल्या पट्ट्यामध्ये, ती मजा राहिली नाही. कारण का शिक्षण मुंबईत चाललं, घरांना कुलपू लागले, दरवाजे बंद होत चाललेले आहेत घरांचे कोकणातले. पण हे कधीतरी बदललं पाहिजे या गोष्टी. कारण का ही मजा आहे ना आपल्या पिढीने घेतलेली आहे 20-25 वर्षापूर्वी. आताची आपली मुलं ती मजा तर घेणार नाहीत, कारण का शिक्षण झालं इंग्रजी शाळेमध्ये, गावं बंद पडलीच आहेत. आणि आपण चालू विरा नालासोबत किंवा दिवा कल्याणमध्ये. आणि खरंच दुःख वाटतं कधी या गोष्टीचा, ही मजा परत येईल का, कारण काही सांगता येत नाही. कारण का कोकण भाग पूर्ण विकत चालला इकडे, काही लोक पण विकत चालले. आणि खरंच हे ह्या कारण ह्या बोलू शकत नाही या विषयावरती. पण सध्या मी थांबतो ह्या ठिकाणी. जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण अशाच नवीन व्हिडिओ लवकर घेऊन येत राहू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, सर्वांना धन्यवाद.